नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला बघा चॅप्टर 3 सर्कल क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र प्रॅक्टिस सेट 3.1 आपले बेसिकचे 3 व्हिडिओ मी जे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्कलचे टाकले होते, म्हणजे पार्ट ऑफ सर्कल डायमीटर, रेडियस, टँजंट, सिकेंट, आर्क हे बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकदा क्लिअर बघा ते. त्यानंतर आपण 3 थेरम घेतले, टँजंट थेरम घेतलं, सेगमेंट टँजंट थेरम घेतलं. आता आपण काय बघणार आहे बघा 3.1. तर आपण जे 3 थेरम घेतले त्याच्यावर आधारित पूर्ण हा 3.1 आहे. चला आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा सोपं आहे अतिशय, आपण घेऊ. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. लाईन AB इज अ टँजंट ॲट A. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. चला ओके, बघूया आपण. एक फिगर आहे आणि तुम्हाला ही फिगर परीक्षेमध्ये जर आली तर तुम्हाला ही फिगर काढावंच लागणार आहे, कारण तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्यामुळे ही फिगर तुम्हाला परीक्षेत काढावं लागेल. ओके चला बघा, इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे A आणि इथे आहे B, सेंटर आहे C. ओके, असं दिलेली फिगर आहे आणि काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. पहिला प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB, म्हणजे तुम्हाला CA ड्रॉ करावं लागेल पहिल्या प्रश्नामध्ये. मग लिहूया आपण पहिला प्रश्न, ड्रॉ सेगमेंट CA. ओके, आपण हे CA काय करू, ड्रॉ करू. आता झाला हा अँगल तयार. ओके, आता अँगल तयार झाला. मग मी आता असं लिहितो बघा विद्यार्थी मित्रांनो, अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. मी लिहिलं 90 डिग्री. मग का लिहिलं मी 90 डिग्री, मला जर टँजंट थेरम माहिती असेल तर मी हे 90 डिग्री बरोबर लिहिलं. टँजंट थेरम काय सांगतं की कुठलीही स्पर्शिका, कुठलाही टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. आपण हे प्रूफ केलेलं आहे सिद्धता घेऊन. ओके, म्हणजे इथं मी कारण लिहितो टँजंट थेरम. ओके विद्यार्थी, बस एवढंच या प्रश्नाचं उत्तर आहे. चला आपण आता याच्यातला लगेच दुसरा प्रश्न बघूया की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB. आता आपण काय लिहिणार, सेगमेंट. बघा सेगमेंट हे CA कशावर परपेंडिक्युलर आहे, लाईन AB वर. ओके, आता आपण इथं 90 दिलं त्यामुळे आपण 90ची खूण करायला हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर काय दिलं की CA हे डिस्टन्स किती आहे, CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर दिलेलं आहे तुम्हाला, गिवन आहे बघा तुम्ही. मग आपण याच्यामध्ये जाता, हे जर CA हे जर 6 सेंटीमीटर असेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, हे CA जर 6 सेंटीमीटर असेल आणि परपेंडिक्युलर आहे, एक साधं गणित आहे बघा की एखादी ही जमीन आहे एखादी, किंवा एखादं काहीतरी आपण समजा आपल्या घरातली, आणि आपण तिच्यावर जर असा उभा खांबा टाकला तर हे दोघांचं डिस्टन्स किती आहे. आपल्याला जर सांगितलं की 6 सेंटीमीटरचा आपल्याला खांबा टाकायचा आहे, किंवा 6 फुटाचा खांबा टाकायचा आहे, 5 फुटाचा खांबा, तर हे डिस्टन्स काय राहणार आहे या जमिनीचं, आणि हे डिस्टन्स काय राहणार आहे, जेवढं फूट घेऊ आपण तेवढंच राहील. तर तेच आहे आपलं CA परपेंडिक्युलर AB, फक्त एवढं लिहिलं आणि CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आपण डायरेक्ट उत्तर लिहूया. आता कसं लिहिणार आपण की द डिस्टन्स 6 सेंटीमीटर, किंवा असं लिहा, दिलेलं आहे पुस्तकात, द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB इज 6 सेंटीमीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा झालं, दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर झालं. ओके, चला आपण आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढूया. मुद्दाम आपण हळूहळू आणि व्यवस्थित घेतोय की हे तुम्हाला पूर्ण समजावं. आता बघा पुढच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा, दिलेलं आहे आपल्याला की डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि डिस्टन्स ऑफ BC तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आपण काय करणार, आपण असं लिहूया, जॉईन CB एवढं लिहा फक्त, जॉईन CB.
ओके, मग आपण हे जोडूया. मग आता डायरेक्ट लिहू इन ट्रायंगल CAB. ओके, आता जॉईन CB केलं तर काय झाला तो ट्रायंगल CAB. तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगायची गरज नाही. इन ट्रायंगल CAB हा 90चा आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधीच वरच्या पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग इन ट्रायंगल CAB, आता याच्यामध्ये काय माहिती आहे 6 सेंटीमीटर, ही AB तुम्हाला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. आधीच तुम्हाला AC रेडियस पण माहिती आहे. मग आपण ते लिहूया इन ट्रायंगल CAB असं लिहूया बघा, AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि अँगल असं लिहू आपण CAB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे लिहिल्यानंतर आता काय झालं की तो काटकोन त्रिकोण आहे हे आपल्याला माहिती आहे. मग आपण आता लिहूया पायथागोरसचा थेरम, BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. मी हे का लिहिलं, कारण हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये मला कर्ण काढायचा आहे, मला दोन बाजूंची लांबी माहिती आहे, मग मी लिहिली तर पायथागोरस थेरम. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. मग BC काढायची आहे, BCचा वर्ग बरोबर AB मला माहिती आहे 6 स्क्वेअर, AC मला माहिती आहे 6 स्क्वेअर. ओके, मग BC स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 36 म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू 72. स्क्वेअर रूट बोथ साईड्स, याच्या खाली लिहितोय मी स्क्वेअर रूट बोथ साईड्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग स्क्वेअर रूट बोथ साईड्स BC स्क्वेअर BC आलं आणि वर्गमुळात 72 इन स्क्वेअर रूट 72. आता 72ची दोन फॅक्टर पडतात. BC इज इक्वल टू 36 इंटू 2, 36 बाहेर येतील. BC इज इक्वल टू 6 अंडर रूट 2. मेजरमेंट कशात दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, सेंटीमीटरमध्ये, मग हे पण येईल सेंटीमीटर. म्हणजे डिस्टन्स ऑफ BC आपल्याला जे पाहिजे होतं हे काढायचं होतं ते आलं 6 अंडर रूट 2 सेंटीमीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या. अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न संपलेला आहे. आता व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. ओके, बघून घ्या. लिहिला प्रश्न विद्यार्थी, पॉज करून लिहून घ्या. चला पुढचं बघूया आपण. प्रश्न चौथा, क्वेश्चन नंबर 4. पेन बदलूया. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. आपल्याला ह्या ABCचं माप काढायचं आहे. ओके, आता मी ह्या प्रश्नाला सुरुवात व्हायच्या आधी तुम्हाला एक तोंडी सांगतो की AC आणि AB ह्या सारख्या लेंथ आहेत आणि मग सारख्या लेंथ असतील तर हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. आणि आयसोस्केलस ट्रायंगलची प्रॉपर्टी अशी आहे की दोन बाजू जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या समोरील कोन हे कॉन्ग्रंट असतात. बरोबर आहे, अपोजिट साइड्स ऑफ अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे आयसोस्केलस ट्रायंगल थेरम आहे. ओके, चला बघूया आपण आता कसं लिहिणार. इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, इन ट्रायंगल CAB, इन ट्रायंगल CAB, CA इज इक्वल टू AB, each length LENGTH, each length is 6 सेंटीमीटर. each length CA इज इक्वल टू CB, या दोनच CA इज इक्वल टू CB, each length. हे का लिहिलं मी, कारण त्यांची लांबी 6 सेंटीमीटर ही दिलेली आहे. ओके, मग आता काय लिहिणार, अँगल. आता अँगल लिहितो मी ABC, हा अँगल ABC इक्वल अँगल ACB, मी याचं काय लिहिणार, फक्त आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आता आयसोस्केलस ट्रायंगल थेरम काय सांगतं की या बाजू जर एकरूप असतील तर याच्या समोरचे कोण एकरूप असतात. मग मी असं लिहू शकतो, अँगल ABC
हा इक्वल आहे अँगल ACB बरोबर, तो आपण x मानूया. मी इथं लेट लिहितो, लेट. ओके, समजा तो अँगल x डिग्री आहे. मग आता हा पण x डिग्री आहे, हा पण x डिग्री आहे आणि हा 90 आहे. म्हणजे आता तुम्हाला तिन्ही कोण माहिती पडले. एक x आहे, दुसरा पण x आहे आणि एक 90 आहे. मग आपण असं लिहूया अँगल हे लिहूया ABC प्लस अँगल ACB. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्लस अँगल CAB इज इक्वल टू 180. याचं कारण काय लिहिणार आपण, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. ओके, आता ABC आणि ACB तुम्ही x पकडलेलं आहे. मग आपण इथं x डिग्री प्लस 90 डिग्री अँगल CAB हा 90 डिग्रीचा आहे. ओके, दिलेलं आहे आपल्याला फिगरमध्ये, इज इक्वल टू 180 डिग्री. मग x डिग्री प्लस x डिग्री 2x डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, 2x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आता इकडे घेतो मी. 2x डिग्री इज इक्वल टू 180तून 90 गेले, 90 उरले. ओके, x डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री अपॉन 2 म्हणजे x डिग्री इज इक्वल टू 45 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला अँगल ABC हा किती मिळाला, 45 डिग्री. अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री. अशा प्रकारे आपलं चारही प्रॉब्लेम संपलेले आहेत. ओके, पहिल्या बीटमधले. आता दुसरं बीट बघूया आपण. दुसरं बीट आहे, सॉरी दुसरा क्वेश्चन आहे. बघा आता हे समजलं का, बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि व्यवस्थित बघा. ह्या पद्धतीने तुम्ही जर ह्या गणिताची भरपूर वेळा प्रॅक्टिस केली तर याच्यात लक्षात राहायसारखं, असं लक्षात ठेवण्यासारखं असं काही नाही. जे आपण घेतो आहे रुटीनमध्ये आयसोस्केल ट्रायंगल थेरम, टँजंट थेरम, तेच आहे सगळं. चला पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉईंट R. ओके, सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल ॲट द M अँड N इफ OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ द सर्कल OM आणि ON 5 सेंटीमीटर. ओके, चला आपण फिगर काढूया पहिले. ड्रॉ द फिगर फर्स्ट. ओके, हे बाह्य बिंदूतून दोन्ही टँजंट इथं भेटतात. आरला R. ओके, इथं R. त्यानंतर हा आहे M बिंदू, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. इथं आहे N बिंदू, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे आहे सेंटर. ओके, आता पहिला प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. व्हॉट इज द, आपण आता पहिले काय करू बघा, आपण याच्यावर आता ड्रॉ करणार आहे. ड्रॉ सेगमेंट OM. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ड्रॉ सेगमेंट OM अँड सेगमेंट ON. ओके, बघा मी आता हे ड्रॉ करतो आहे, हे ड्रॉ केलं इथं. ओके, पहिला म्हणजे पहिलं लिहिलं मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर की ड्रॉ सेगमेंट OM, हे OM आणि ON. आता इन ट्रायंगल OMR, आता हे जोडलेलं आहे मध्ये, ही एक बाजूमध्ये आपली राहिली ही आणि इथं सेंटरचं नाव राहिलं. ओके, O. ओके, आता बघा, आता काय बघा इकडं हे 90 डिग्री आहे. ओके, हे 90 डिग्री मी लिहिणार आता, हे 90 पण डिग्री. मग इन ट्रायंगल OMR कॉमा देतो मी इथं, अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. मी काय लिहिणार याच्या, हे वाटलं त्याला खाली लिहितो मी, अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री टँजंट थेरम. ओके विद्यार्थी मित्रांनो, टँजंट थेरम की रेडियस ही टँजंटवर परपेंडिक्युलर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आपला प्रॅक्टिस सेट 3.1 मधला, इन ट्रायंगल OMR
अँगल ओ एम आर इज 90 डिग्री, हा 90 अंशाचा आहे, फिगरमध्ये नाही. आपण ते ड्रॉ सेगमेंट हे ओ एम सेगमेंट केल्यानंतर सांगतो आहे. म्हणजे ओ एम आर 90 आहे. काय आहे? टँजंट थेरम. मग आपण इथं लिहूया. बघा आता हा काटकोन त्रिकोण झाला ट्रायंगल ओ एम आरमध्ये. तर आपण आता ही ओ आर पण दिलेली आहे का आपल्याला? बघा ओ आर किती दिलेली आहे? ओ आर दिलेली आहे 10, ही 10 दिलेली आहे आणि रेडियस 5 दिलेली आहे. ओके, मग आपण आता हे पण लिहू की ओ एम इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता तुम्हाला हा ओ एम आर ट्रायंगल आहे, तो 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये दोन बाजू दिलेल्या आहेत. मग पायथागोरस थेरम काढून आपण याची किंमत काढू शकतो. म्हणजे ओ आरचा वर्ग, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. ओके, मग आता ओ आर दिलेलं आहे तुम्हाला, ओ आर 10. मग याचं कारण काय लिहिणार? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग ओ आर किती आहे? 10, 10चा वर्ग बरोबर ओ एम 5, 5चा वर्ग. ओके, आणि आपल्याला आर एम काढायची आहे, टँजंट काढायची आहे, आर एम स्क्वेअर. टँजंट म्हणजे ती सध्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू आहे. ओके, आता 100 स्क्वेअर ऑफ 10 इज 100, स्क्वेअर ऑफ 5 इज 25 प्लस आर एम स्क्वेअर. हे 25 इकडे येणार, मायनस होणार 100मधून, इज इक्वल टू आर एम स्क्वेअर. 100 मायनस 25 75 उरणार, आर एम स्क्वेअर. स्क्वेअर रूट बोथ साइड्स, एक वाक्य लिहिणार, स्क्वेअर रूट बोथ साइड्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आर एम इज इक्वल टू अंडर रूट 75. म्हणजे आर एम इज इक्वल टू, बघा दोन जर फॅक्टर पडून एक फॅक्टर बाहेर येत असेल तर तो आपल्याला केलेला बरा. 25 75. ओके, आणि 25 बाहेर आले म्हणजे 5 अंडर रूट 3. आर एम इज इक्वल टू 5 अंडर रूट 3 सेंटीमीटर. ओके, म्हणजे तुम्हाला आर एम मिळाली. आता आर एम जेवढी आहे तेवढीच काय विद्यार्थी मित्रांनो? आर एन. म्हणजे आपण इथं लिहू शकतो आर एम इज इक्वल टू आर एन इज इक्वल टू 5 अंडर रूट 3. आपल्याला दोन्ही टँजंटच्या लांबी मिळाल्या. पण ते कोण, हे दोन्ही का सांगतो आपण कॉन्ग्रंट आहे? कारण टँजंट सेगमेंट थेरम. याच्या पुढे कारण लिहूया आपण, टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतं की एकाच बाह्यबिंदूतून जर वर्तुळाला दोन टँजंट काढल्या तर त्या सारख्या मापाच्या असतात. ओके, लेंथ ऑफ इच टँजंट, खाली लिहा उत्तर, लेंथ ऑफ इच टँजंट, लेंथ ऑफ इच टँजंट, लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट इज 5 अंडर रूट 3 सेंटीमीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं बीट संपलेलं आहे. आपण आता दुसरं बघूया. दुसरा हे बघा, दुसरा क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. हा एम आर ओ, एम आर ओ हा अँगल विचारलेला आहे. ओके, आता आपण याचं कारण बघा कसं आहे, सोपं आहे अतिशय. आपण बघूया की आपल्याला हा अँगल विचारलेला आहे. हा किती आहे? ह्या ट्रायंगलमध्ये हा 90चा आहे आणि हा किती आहे? मग ही 5ची बाजू आहे, ओ एम ही 5 आहे आणि ओ आर ही 10 आहे. मग आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट इज द मेजर ऑफ एम आर ओ. ओके, बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं काढणार. इन ट्रायंगल आर एम ओ, ओके, अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, त्यानंतर आपण काय घेणार विद्यार्थी मित्रांनो? बघा ओ एम इज इक्वल टू 5 दिलेलं आहे, त्यानंतर ओ आर इज इक्वल टू 10 दिलेलं आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, याचा अर्थ असा होतो की ओ एम इज इक्वल टू हाफ ऑफ ओ आर. बरोबर आहे. ओ एम, आता इथं जर मी ठेवली ओ एम 5
आणि हाफ इंटू ओ आर बघा 5 इंटू हाफ इंटू ओ आर 10 म्हणजे 5 इज इक्वल टू 5. याचा अर्थ काय होतो की 30च्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या अर्धी असते. अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. बरोबर. म्हणून आपण इथे लिहू शकतो, काय लिहू शकतो, कन्व्हर्स ऑफ CONVERSE कन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री थेरम. ओके. म्हणून सिमिलरली अँगल आपल्याला कोणता विचारला होता, OMR ना, कोणता विचारला होता आपल्याला, RMO, आर इन ट्रायंगल RMO आपल्याला हा विचारला होता ना. MRO हाच विचारलेला आहे ना, MRO म्हणजे अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. का तर ही बाजू ही कर्णाच्या अर्धी आहे, म्हणजे कन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री MRO इज 30 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो. मग सिमिलरली आता घ्या, NRO अँगल NRO इज ऑल्सो 30 डिग्री, कारण ही पण 5 आहे, ही पण 10 आहे, म्हणजे ON इज द हाफ ऑफ OR, परत तेच होईल. आणि म्हणून आपण सिमिलरली NRO इज इक्वल टू 30 डिग्री लिहिलं. आता व्हॉट इज द मेजर ऑफ MRN. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज थोडंसं काळजीपूर्वक, फारसं अवघड गणित नाही आहेत. बघा तिसरा प्रश्न काय, व्हॉट इज द मेजर ऑफ, आपल्याला काय काढायचं आहे, MRN इज इक्वल टू किती. ओके. आता बघूया आपण अँगल MRN इज इक्वल टू MRO, अँगल MRO प्लस अँगल NRO. तुम्ही आता ॲडिशन काय, आपण हे पण लिहू शकतो, अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट असं आपण लिहू शकतो याच्यामध्ये. अँगल का लिहिलं तुम्ही असं, अँगल ॲडिशन पॉस्ट्युलेट. ओके विद्यार्थी मित्रांनो. आता बघा MRN MRO, आपण MRO काढलेला आहे आता आधीच्या याच्यामध्ये 30 डिग्री, आणि ते इकडे बघितलं तरी कळेल आपल्याला की हा आपण 30 डिग्री काढला आणि हा पण 30 डिग्री काढला. ओके. म्हणजे MRN इज इक्वल टू 30 डिग्री प्लस 30 डिग्री, म्हणजेच अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो अँगल पाहिजे होता MRN तो आपण 60 डिग्री काढलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि तुम्हाला जर थेरम जर चांगले समजले असतील तिन्ही थेरम, तर ह्या चारही गणिताला काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 2 प्रॉब्लेम घेऊया. कसे वाटतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजतं आहे का खरोखर, प्रामाणिकपणे सांगा. आणि जर समजत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. बाय विद्यार्थी.